दंडवत हो। आधीच्या सत्रामध्ये आपण कर्माचं ज्ञान बघितलेलं आहे। प्रपंच कसा अनित्य आहे, दुःखरूप आहे हे सुद्धा श्रवण केलेलं आहे। आणि शांतबाईसा यांच्या आयुष्यामध्ये सगळं काय आलेलं आहे, दुःखरूपता आली, पापमोहता आली आणि अनित्यता सुद्धा त्यांनी बघितलेली आहे। त्यानंतर आमच्या स्वामींच्या संपर्क झाला, ईश्वरीय सन्निधान जे आहे ते प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या सकळ दुःखाची निवृत्ती झालेली आहे, सकळ दुःख निर्पोनी गेलेले आहे आणि एक शांतता जी आहे त्यांच्या अंतःकरणी ती शांतता त्यांना प्राप्त झाली। आणि त्यानंतर स्वामींनी त्यांच्या खडतर अशा कर्मांचा नाश केला। जे कर्म ते नासताही नासले नसते, एक कर्म जर का आपण नासायला गेलो तर त्याच्यामध्ये दुसरं कर्म लागत असतं। जसं कर्जबाजारी व्यक्ती असतो, तो एक कर्ज फेडण्यासाठी काय करतो, दुसरं कर्ज घेत असतो। तशा प्रकारे एक कर्म जर का आपण फेडायला गेलो तर त्या कर्म फेडण्यामागे जी काही हालचाल होते ती हालचाल जी आहे ती सुद्धा काय आहे, नूतन कर्मांना निष्पत्ती करणारी आहे। श्री चक्रधर स्वामी महानुभाव तत्वज्ञानामध्ये सांगतात, जीव क्षणा एकामध्ये अशा प्रकारचं कर्म जोडतो एका क्षणामध्ये की ते जन्माच्या सहस्त्री म्हणजे 1000 जन्म जरी घेतले तरी ते फेडता येत नसतात। म्हणून कर्म करत असताना आपण खूप सांभाळून ते कर्म केले पाहिजे। बोलत असताना सांभाळून बोललं पाहिजे। आपण जेव्हा कुणीच नसतो त्यावेळी आपण काहीही बोलत सुटतो, पण आपण एखाद्या पदावर जर का गेलो, आपण अधिकारी झालो तर मग आपल्याला बोलताना विचार करावा लागतो, विचार करून बोलायचं। कारण की तुमचं एक एक शब्द जो आहे तो समाजासमोर जात असतो आणि कुठल्या शब्दाने कुठला समाज दुखावला जाईल हे सांगता येत नाही। आणि म्हणून इथे आपण हा दृष्टपर सामाजिक विचार केला, परंतु कर्माच्या बाबतीमध्ये सुद्धा तुमचं जे काही कर्म सुरू होतं ते सांगितलेलं आहे की मनातनं ते कर्म सुरू होतं। कुठलंही कर्म होत असताना ते सरळ ते कर्म घडत नाही, ते कर्म कुठेतरी मनामध्ये निष्पन्न होतं, त्याला मानसिक कर्म असं म्हणतात। आणि जे मानसिक झालेलं आहे तेच वाचिकेमध्ये येतं, म्हणजे बोलण्यामध्ये येतं, त्याला वाचिक कर्म असं म्हणतात। जोपर्यंत मनात उल्लेख होत नाही तोपर्यंत वाचेमध्ये काहीच येणार नाही। तुम्हाला जेही बोलायचं आहे ते आधी तुम्हाला मनामध्ये ठरवावं लागतं की मला काय बोलायचंय, आणि त्या पद्धतीने मानसिक कर्म झाले तर ते वाचिकेमध्ये येतात आणि वाचिक कर्म झाले तरच ते प्रत्यक्ष क्रियेमध्ये येत असतात। म्हणजे प्रत्येक क्रिया मनसा वाचा कर्तव्य अशी चालत असते, मानसिक, वाचिक आणि शारीरिक। मग तुम्हाला जर का चांगले कार्य करायचं असेल तर कसे उल्लेख करावे लागतील, तुम्हाला चांगले उल्लेख मनामध्ये करावे लागतील। आणि जर का वाईट उल्लेख केले तर काय होईल, वाचेमध्ये सुद्धा वाचिके सुद्धा कसं होणार आहे, वाईटच होणार, चांगलं येणार नाही। मनामध्ये द्वेष आहे तर शब्दांमध्ये कुठेही गोडवा दिसणार नाही, आणि तो जर का असेल तर तो गोडवा सुद्धा कसा असतो, मत्सरी गोडवा असतो। लगेच शब्द कळतात त्याच्यातनं, हे गोड भाषण कसलं आहे, मत्सरयुक्त ते बोलणं आहे, ज्याला आपण दुसऱ्या भाषेत टोमणं असं म्हणतो, टोचून बोलणं असं म्हणतो। हे मनामध्ये कुठेतरी असतं आणि ते वाचेने बोलल्या जातं। मानसिक, वाचिक आणि शारीर म्हणजे प्रत्यक्ष क्रिया घडताना मानसिक विचार कसा केला तशीच क्रिया तुमची प्रत्यक्ष घडणार आहे। चांगला उल्लेख असेल तर चांगली क्रिया, वाईट उल्लेख असेल तर वाईट क्रिया। आणि वाईट क्रिया केली तर त्याच्याने पाप लागतं,
आणि पाप झालं त्याच्याने नरक होतं, दुःख त्याच्यामध्ये भोगायला मिळतं. म्हणजे तुमची मानसिक क्रिया सुद्धा किती महत्वाची आहे, मानसिक कर्म तुमचे किती महत्वाचे आहेत आणि ते तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकतात हे तुम्ही मनामध्ये तुम्हाला त्याची कल्पना सुद्धा नसेल केली, अशा ठिकाणी ते घेऊन जाऊ शकतात. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं, श्री चक्रधर स्वामी सांगतात, जीव एका क्षणामध्ये असं काही जोडून ठेवतो जे आपल्याला 1000 जन्म घेतले तरी ते फिटल्या जात नाही. रागामध्ये आपण बोलतो ना, भांडण जर का असेल, आमचे स्वामी काय सांगतात, भांडते दोघे अन्यायी. का बरं? कारण की भांडण्यामध्ये त्या तामस विचारांमध्ये तुम्ही काय उल्लेख कराल आणि काय बोलाल हे तुमचं तुमच्या नियंत्रणामध्ये नसतं. तुमचे शब्द तुमच्या नियंत्रणात नाहीत, तुमचे विचार तुमच्या नियंत्रणामध्ये नसतात. आणि म्हणून जेव्हा राग येतो तेव्हा आपण काही पण बोलत सुटतो, काही पण बोलतो. म्हणजे त्याचा जीव घ्यावा, तुझा जीव घेईन, अशा प्रकारचे सुद्धा उल्लेख करतो. आपण तसे आहोत का? आपण काही माणसं मारणारे लोक आहोत का? आपण आहेत का? आपण कोण आहोत? आपण सुशिक्षित लोक आहोत. एक समाजामध्ये आपली एक ओळख आहे. आपण काय असे माणसं मारणारे लोक नाही आहोत. परंतु भांडणामध्ये मात्र आपण म्हणतो, आपण त्या व्यक्तीला उद्देशून म्हणत असतो, मी तुझा जीव घेईन वगैरे वगैरे, काहीही बोलत सुटतो आपण. आपण आतंकवादी आहोत का? मग असे उल्लेख का होतात, असे शब्द का येतात? कारण की हे मागे जे काही आपण तामस कार्य केलेले आहे, तमगुणाचे कार्य आपण केलेले आहेत, ते पुढे पुढे आपल्याला काय करतात, अजून वाढवा वाढवा. जसं कर्ज काढलेलं असेल ते व्याज वाढवतं ना, तसं कर्म जर का तुम्ही वाईट केलेले असतील तर ते वाईट कर्म अजून वाईट कर्मांना वाढवतात. जेवढं तुम्ही एखादं फुलाचं बी असेल, त्याच्याने ते फुलाचं रोप येतं, फुल येतं, त्या फुलातनं परत काय येतात, बिया पडतात आणि त्या बिया अजून नवीन रोप त्याच्यामुळे येतं. म्हणजे सुगंधी फुलांच्या जर का बिया असतील ते सुगंधी फुलांच्या रोपांना, झाडांना जन्म देतात. परंतु एखाद्या ठिकाणी आळ्या झाल्या असतील तर ते त्याच्यातनं काय निर्माण होतं? फुल निर्माण होतं का त्याच्यातनं? काही चांगलं निर्माण होतं का? आळ्यातनं आळ्याच निर्माण होतात. मच्छर झाले असतील, मच्छरातनं मच्छरच निर्माण होतात. त्याच पद्धतीने मत्सर जर का असेल तर मत्सरातनं मत्सरच निर्माण होतं. म्हणजे या ठिकाणी एक वाईट कर्माचा उल्लेख अशा अनेक वाईट कर्मांना जन्म देत असतो. एक जर का वाईट कर्माची वाच्यता तुम्ही केली, वाईट कर्म बोललात, तर ते वाईट बोलणं अजून 10, 100, 1000 बोलण्याला, वाईट बोलण्याला, भांडणामध्ये ना का बेविचारी बोलल्या जातं. आणि नंतर 2 बायांची भांडणं झाली, ते भांडणं रेकॉर्ड केल्या आणि ते रेकॉर्ड करून त्यांना नंतर ऐकवलं की तुम्ही कसे भांडता बघा. आता ते दोन्ही जाणकारच होते, पण भांडणं सुरू झाल्यानंतर काही जाणकार नाही, काय नाही. मग त्यांना असं वाटलं की आम्ही भांडणामध्ये असं बोलतो एकमेकांना. म्हणजे ते भान सुद्धा नसतं की आपण काय बोलतो आहोत. आणि म्हणून आपलं आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे, आपल्या वाचेवर नियंत्रण असलं पाहिजे. आणि हे वाईट कार्य आपण स्वतः तर करायचेच नाहीत, परंतु दुसरं कोणी करत असेल तर त्यांना त्याच्यापासून परावृत्त करायचं आहे. हा कुठेतरी प्रेमोपायाकडे जाणारा विधी असू शकतो बरं का, ईश्वराकडे जाण्याचा विधी असू शकतो. एखादा व्यक्ती वाईट कर्म करतोय, त्याला तिकडून काढून चांगल्या कर्मावर त्याला रुजू करायचं, चांगलं बोलण्यासाठी त्याला रुजू करायचं. लक्षात घ्या, आपण जे वाईट वागतो तेच वाईट वागणं आपल्या मुलांनी तसे वाईट वागले तर चालतं का आपल्याला? एखादे वडील तंबाखू खातात, त्यांना असं वाटतं का माझ्या मुलांनी माझ्यापेक्षा जास्त तंबाखू खावी? वाटतं त्यांना माझ्यापेक्षा जास्त व्यसन त्यांनी करावं. म्हणजे मुलाच्या बाबतीमध्ये बघितलं तर ते वाईट आहे आणि स्वतः मात्र ते तो व्यसन करतो आहे. म्हणजे आपल्याला आपण वाईट कार्य करतो आहे हे कुठेतरी लक्षात आलं पाहिजे. आणि दुसऱ्यांना ते वाईट करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन आपण द्यायचं नाही. म्हणजे ते इतकं वाढत जातं. मग आपल्या विषय कर्माचं चालू आहे. आणि कशावरून चालू आहे? स्वामी सांगतात की शांताबाईसांचे एवढे कठीण कर्म होते
आणि ते सुद्धा दुःखरूप होते. सुखरूप असते तर गोष्ट वेगळी आहे, पण ते दुःखरूप कर्म होते ते एकाच वेळेला जोडल्या जातात. म्हणजे कसं आहे की खूप लोक जमलेले आहेत आणि ते सगळ्या लोकांना जर का म्हटलं की इथे जमलेले सगळे लोक वेडे आहेत असं म्हटलं तर काय होईल? एकाच वेळेला एका क्षणाला सगळे लोक दुखावले गेले. आता जे कर्म तयार होतं हे क्रमाने तयार होतं. आता इथे जर का 100 लोक असतील तर क्रमाने 100 कर्म आणि अजून वाचिके केलं अजून 100 अजून 100 1000 कर्म तयार होऊ शकतात. आणि एक कर्म भोगायला 1000 जन्म सुद्धा कमी पडतात कधी कधी. असे 1000 कर्म आहेत. म्हणजे हे दुःखरूप भोगता 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 एक जर कर्जबाजारी माणूस असतो तो कर्ज फेडता फेडता नाकी नऊ येतात त्याच्या. आमच्या स्वामींनी एक दृष्टांत सांगितला, ऋणायताचा दृष्टांत. म्हणजे कुणीतरी एक व्यक्ती आहे, त्यांनी कुणाकडनं तरी कर्ज घेतलं आणि ते कर्ज तो फेडणार आहे, परंतु काय झालं की त्या ज्यासाठी ते कर्ज घेतलेलं असेल तो व्यवसाय त्याचा बुडाला. मग आता जो कर्ज देणारा व्यक्ती तो उभा राहिला समोर. मग यांनी काय केलं, दुसऱ्याकडनं कर्ज घेऊन त्याला दिलं, त्याचं तर कर्ज मिटवलं, पण याचं नवीन कर्ज तयार झालं. मग तो सुद्धा काही दिवसांनी पैसे घ्यायला आला. मग अजून एकाकडनं दोघांकडनं घेतले, एकाकडनं पैसे नाही मिळाले, दोघांकडनं घेतले. म्हणजे आतापर्यंत एकाच कर्ज होतं, आता दोघांचं झालं. आता दोघांचं कर्ज फेडायला 4 लोकांकडनं कर्ज घेतलं. असं होता होता स्वामी सांगतात तो पूर्ण त्या गावाचा कर्ज बाजारी होऊन गेला. कुठूनही जायचं तर कर्ज देणारे लोक त्याला भेटायचे, कोणाला तोंड दाखवायचं काय. आता ते त्याचा कदाचित जीवही घ्यायला आलेले आहेत की पैसे नाही दिले तर तुझा जीव घेणार. आता त्याचा जीव घेऊन काय मिळणार आहे? भेटायचे पैसे ते सुद्धा नाही भेटणार. परंतु मग तो काय करतो, तो ऋणाईत त्या गावातला म्हणजे त्या राज्याचा जो राजा आहे त्याला शरण जातो आणि तो त्याला राजाला समजावून सांगतो की मला कर्ज द्यायचंच होतं, पण मी पूर्ण अशा प्रकारे माझा तोटा होत गेला आणि आता मी कर्ज फेडू शकत नाही आणि मला कर्ज फेडायचंय, मी बुडवणार नाही कोणाचे. मग तो राजा जो आहे तो कसा आहे, नीतिमंत राजा. म्हणजे तो नीतिमंत राजा तो सुद्धा काय म्हणतो, ठीक आहे तुझी नीती चांगली आहे ना, तुला कर्ज फेडायचं तुझी व्यवस्था मी लावून देतो. आणि मग राजा त्याच्या कर्जाची व्यवस्था लावून देतो की कसं कसं तो कर्ज फेडणार आहे. राजा सांगतो हा जेवढं द्रव्य देईल तेवढं घ्यायचं तुम्ही. ते जसं देईल, कधी द्रव्य रूपाने देईल, कधी धान्य रूपाने देईल, कधी वस्तू रूपाने देईल, कधी वस्त्र रूपाने देईल, तुम्हाला त्या त्या स्वरूपामध्ये ते कर्ज फेडून घ्यायचं आहे. 50 रुपयाचं वस्त्र दिलं म्हणजे ते 50 रुपये तुमचे वजा झाले त्याच्यातनं, असं धरून चालायचं. अशा प्रकारे राजाने त्याच्या कर्जाची व्यवस्था केली आणि मग हळूहळू त्यांनी ते कर्ज फेडलं. तशा प्रकारे आपले सुद्धा जे कर्म आहेत, कर्ज आणि कर्म दोन्ही अवघड आहेत. ते म्हणतात ना की कधी कर्ज काढत असताना विचारपूर्वक काढायचं. जे जीवन घडवण्यासाठी तुम्ही कर्ज घेता तेच कर्ज तुमचं जीवन संपवण्याला कारणीभूत ठरू शकतं, व्याजावर व्याज वाढलं तर. तशा पद्धतीने कर्म करत असताना सुद्धा विचारपूर्वक कर्म करता आलं पाहिजे. तुम्ही जर का मोठे लोक म्हणजे मोठे अधिकरण जर का बघितले, महानुभाव पंथामध्ये तुम्ही परिभ्रमण करत असताना मोठ्या मार्गात जर का गेलात, तिथे मोठे अधिकरण असतात, तर त्या अधिकरणांशी बोलताना आपण 10 वाक्य बोललो तर ते एकच शब्द बोलतात फक्त, बरं का. आमचे संवत्सरचे मोठे बाबा होते, त्यांना आम्ही 10 वाक्य बोलल्यानंतर ते म्हणायचे असं का, बरं बरं बस एवढंच म्हणायचे. आम्हाला वाटायचं बाबांनी काहीतरी प्रतिक्रिया अजून दिली पाहिजे, पण ते एवढंच बोलायचे, बरं बरं ठीक आहे. म्हणजे मोठी व्यक्ती जे आहेत ते कमी शब्द बोलतात किंवा कमी शब्दांमध्ये त्यांचा विषय मांडत असतात, त्यांना जास्त बोलण्याची आवश्यकता नसते. आपण बोलतो तेव्हा खूप बोलतो, एकच वाक्य 10-10 वेळा बोलले जातं आणि ते पुन्हा 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 बोलले जातं. जसं आता मला कधी कधी काही फोन येतात, मग ते म्हणतात बाबा आपण मंदिरात आहात का? नाहीये, मंदिरात नाहीये. का बरं? नाही आज आम्ही येणार होतो तुमच्याकडे भेटायला. बरं बरं ठीक आहे, मी नाहीये घरी. हा तेच म्हटलं आम्ही की तुम्ही मंदिरात आहात का?
म्हटलं नाहीये, मी इथे बाहेर आलेलो निरोपणाला. हा तेच आज मुलाला सुट्टी होती, मग बघितलं की तुम्ही आहात का मंदिरात. आता हे 4-5 वेळा होतं बरं का. आता त्यांना मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की मी मंदिरात नाहीये, तरी पण पुन्हा पुन्हा तेच बोललं जातं. आता हे मला पण कधी कळायला लागलं, जेव्हा मलाही मोजकं बोलायचं आहे. मला सुद्धा कळालं की आपलं बोलणं लोक ऐकतात, त्याच्यावर विचार करतात आणि त्याचं निरीक्षण करतात, आपल्या चुकाही काढतात, आपलं बरोबरही म्हणतात. अशा वेळेला आपण काय बोललं पाहिजे, किती बोललं पाहिजे, याचं नियंत्रण माझ्याकडे येऊन गेलं आपोआप. आता नुसतं जे समजतं कसं, तर ते अधिकरणांच्या संपर्कात राहिलो की त्यांचं बोलणं ऐकायचंय आपल्याला, की ते कसे मोठे लोक कसे बोलतात, किती बोलतात, किंवा त्यांच्या बोलण्याची जी काही मृदुता आहे, म्हणजे ते एकदम कडक भाषेमध्ये बोलतात की सौम्य भाषेमध्ये बोलतात, हे सगळं असं त्यांना निरीक्षण करून 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 मग आपल्यामध्ये किती उतरतं. त्यांच्याकडे 100%च आहे, 100% आहे. आपल्याकडे तेवढं येईलच असं नाही, पण जेवढं येईल तेवढं आपल्या उपयोगाचं पडतं. मग माझ्या लक्षात यायला लागलं, कधी कधी काही लोक आपल्याला डिवसतात, चिडवतात की बाबा तो तुम्हाला असं असं म्हणत होता. मग त्या वेळेला आपण काय करतो, लगेच भांडायला जातो की नाही. ते नियंत्रण आपल्याला असलं पाहिजे की आपल्याला कोण काय बोलतंय, कुठली प्रतिक्रिया देत आहेत, चांगली प्रतिक्रिया देत आहेत का वाईट प्रतिक्रिया देत आहेत, या दोन्ही गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. जर का चांगली प्रतिक्रिया देत असतील तरी सुद्धा आपण एकदम आनंदात वाहून जायचं नाही, आणि वाईट प्रतिक्रिया कोणी देत असेल तरी चिडायचं नाही. आपल्यामध्ये आपलं नियंत्रण असलं पाहिजे की ठीक आहे, ते बोलतायत बोलू द्या. आपण त्याविषयी विचार करायचा आणि शांत राहायचं, आणि किती बोलायचं, काय बोलायचं, कारण की त्या बोलण्यामुळेच कर्म जे आहेत ते प्रगट होत असतात. मनातले कर्म जे आहेत ते निर्माण होतात. आमचे स्वामी सांगतात की त्या कर्मांना काय करा, कदाचित मनात आले तर येऊ द्या, पण वाचेमध्ये ते येऊ देऊ नका, बोलू नका ते. तशा पद्धतीने ते प्रगट जर का आपण केले तर काय होईल की त्या ठिकाणी त्या कर्माची सुरुवात होते. मानसिक झाले, वाचिक झाले आणि प्रत्यक्ष घडतात ते क्रिया. म्हणून लक्षात घ्या, आपल्या बोलण्यावर नियंत्रण असलं पाहिजे, आपल्या विचार करण्यावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. कोणी किती वाईट विचार करायला तुम्हाला भाग जरी पाडलं तरी तुम्ही वाईट विचार तुम्ही नाही केला पाहिजे, नाहीतर तुम्ही मळून गेले त्याच्यामध्ये. कोणी किती वाईट बोलायला जरी भाग पाडलं तरी सुद्धा आपण वाईट बोलायचं नाही. आपली वाणी नेहमी शुद्ध, चांगली. आपण चेहरा चांगला ठेवतो पण वाणी मात्र चांगली ठेवण्यावर आपलं कुठलंही लक्ष नाही. चेहरा चांगला दिसावा म्हणून 10 वेळा आरशात बघू आपण, परंतु आपली वाणी सुद्धा तशीच सुंदर पाहिजे तर आपला चेहरा सुंदर आहे. आता आपण दिसायला किती सुंदर असू आणि वाणी आपली जर का चांगली नसेल तर मग आपला चेहरा सगळ्यांना भेसूर वाटणार आहे. पण आपली वाणी जर का चांगली असेल आणि चेहरा जरी आपला सुंदर नाही आहे तरी आपल्या लोकांना आपण चांगले वाटणार आहोत, चांगले भासणार आहोत आणि लोकांच्या पसंतीस उतरणार आहोत. हे सगळ्या गोष्टी वाणीवर अवलंबून आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे जी काही कर्म निष्पत्ती आहे, ही कर्म निष्पत्ती जी आपल्याकडनं होत आहे ती चांगल्याच प्रकारची झाली पाहिजे, असा आपला अट्टहास असणं गरजेचं आहे. आपल्याकडनं चांगलंच विचार केले गेले पाहिजेत, चांगलंच बोलल्या गेलं पाहिजे, चांगलंच केल्या गेलं पाहिजे. आपल्या कर्तव्याला, क्रियेला कोणी नाव ठेवता कामा नये. नेहमी अगरबत्ती लावा, चांगली लावा. एकदा मार्गामध्ये संध्याकाळचं पूजा वगैरे सगळी आटोपली, म्हणजे जे ते आपापल्या पट्टीवरची पूजा करतात, आणि कोणीतरी अगरबत्ती लावलेली होती. आता मी त्याचा सुगंध आला मला, आणि मग मी गेलो हॉलमध्ये, म्हटलं अगरबत्ती कोणी लावली आहे. एकदम रागातच बोललो मी. ते एक जण ज्यांनी लावली ते म्हणाले मी लावली. काय झालं? म्हटलं छान अगरबत्ती हो, कुठून आणली? आणि बाबा तुम्ही तर घाबरूनच टाकलं. आता मी तिथं का गेलो? कारण की त्यांनी अगरबत्ती खूपच सुवासिक लावलेली होती. आजही मला ती घटना आठवते. म्हणजे तुम्ही जर का जे कार्य करत आहात ते तुमच्या
वैराला सुद्धा आवडलं पाहिजे. आणि जर का तुम्ही असं कार्य करत असाल तर तुमचे वैरी शिल्लकच राहणार नाहीत, म्हणजे ते मरतील नाही. त्या वैरातलं जे वैर आहे ते मरणार आहे, ते आपल्याला मारायचे चांगलं क्रिया करून. आता एखाद्या वैराचं नसेलच हे होत, तो त्याचा भाग आहे, त्याचा तो प्रसव आहे, परंतु आपण मात्र चांगलंच कार्य करत राहायचं. त्याच्यामुळे काय होणार आहे की निष्पत्ती चांगली होणार आहे. आता प्रस्तुत काही घडो तरी सुद्धा भविष्यामध्ये आपल्यासाठी ते चांगलं राहणार आहे. जर का तुम्ही तुमच्या खिशाला थोडीशी हे करून अडचण देऊन 10 रुपये जर का तुम्ही रोज साठवत गेले तर काय होतं, आज तुम्हाला 10 रुपये आज कमी पडतायत, परंतु एका वर्षाने जेव्हा तुम्ही बघाल ते 10-10 रुपये मिळून कितीतरी पैसे तुम्हाला एकाच वेळेला भेटणार आहेत. म्हणजे भविष्यासाठी ते चांगलं असणार आहे. आणि म्हणून शांताबाईसांचे जे कर्म आहेत ते कुठेतरी एकाच वेळेला एका गठ्ठ्यामध्ये वाईट कर्म एकत्रच भोगण्यासाठी आलेले होते. आणि त्या वेळेला त्यांना क्रमाने ते भोगत असल्यामुळे इतकं दुःख प्राप्त झालं. आणि आमच्या स्वामींच्या संपर्कामुळे, सन्निधानामुळे, सेवादास्यामुळे, स्वामींच्या विधी पालनाच्या ते आदेशाचं पालन केल्यामुळे काय झालेलं आहे की त्यांचे जे कर्म आहेत ते देवानी नासून टाकण्याचा संकल्प स्वतः देवानीच केलेला आहे. आणि ते सगळे जे कर्म आहे ते स्वामी सांगतात ते जाळीताही न जळती, म्हणजे जाळून सुद्धा कितीही त्यांनी कर्म भोगून ते संपवण्याचा प्रयत्न केला असता तरी ते संपले नसते. परंतु या ठिकाणी काय झालं, ते येथूनही जाळली, म्हणजे ते इथून आम्ही काय करून टाकली, ती जाळून टाकलेली आहेत. अशा या शांताबाईसा यांना स्वामी म्हणतात, बाई तुम्ही परमेश्वरपुरा जा, म्हणजे रुद्धपूर आहे अमरावती विभागामध्ये, त्या रुद्धपूरला तुम्ही जा. हो काजी मग गोसावी तयासी विधी विहिला. ते म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही, देव जिथे पाठवतील तिथे आपण जायचं. परमेश्वराच्या आज्ञेचं पालन कसं आहे, त्याच्यामध्ये तुमची तक्रार नाही पाहिजे कुठल्या प्रकारची. देवाने जेव्हा आज्ञा दिली की त्या आज्ञेचं पालन करायचं, त्याच्यामध्ये तक्रार नसली पाहिजे. का असं नसलं पाहिजे, तुम्ही जर का त्याच्यात तक्रार केली तर तुमच्या अनेक तक्रारी जे आहेत ते तशाच राहतील मग तुमच्या जीवनातल्या. आणि देवाने सांगितलेल्या विधीविषयी जर का तक्रार व्यक्त नाही केली आपण, तर आपल्या जीवनातल्या अनेक तक्रारी असतील, अनेक दोष असतील, ते सहजपणे त्याच्यामध्ये नासून जातात. आणि शांताबाईसा ज्या आहेत, स्वामींनी त्यांना सांगितलं की तुम्ही रुद्धपूरला जा, लगेच त्यांनी देवाचं ऐकलेलं आहे. तिच्या मुलीला सोडायला तिच्या सासरी त्या गेल्या नाहीत. ते म्हणाले मला जमणार नाही जायला, वय माझं झालेलं आहे. परंतु स्वामींनी सांगितलं रुद्धपूरला जा, तेव्हा मात्र कुठल्याच प्रकारची तक्रार देवाकडे केली नाही, लगेच तयार झाले. आणि स्वामींनी त्यांना रुद्धपूरला जाण्याचा विधी विहित केलेला आहे. आपण कुठलंही कार्य जेव्हा आयुष्यामध्ये करतो तर त्या प्रत्येक कार्याचे नियम आहेत बरं का काही, त्या नियमानुसारच चालावं लागतं. कुठलाही कार्य असो, तुम्हाला चहा प्यायचा असेल तर तुम्हाला ते थोडा एक फूक मारूनच चहा प्यावा लागतो, थोडं फुकून चहा प्यावा लागतो. तसंच पिलं तर लगेच ते ओठांना भाजल्या जातं. एकदा असं झालं की मला काही घाई होती, मी ते गरम गरम भात घेतला, डाळ घेतली आणि हाताने खाता येणार नाही म्हणून चमचा घेतला आणि जसा घास तोंडात टाकला तर काय झालं, जीभ भाजली ना एकदम. मग माझ्या लक्षात आलं देवानी बोट का दिलेली आहेत, की ते बोट पहिले चेक करतात की हे किती गरम आहे, हे म्हणजे तोंडाला इजा पोहोचवणार नाही एवढं आपण ते घास हातामध्ये घेऊ शकतो का. तो जर घास आपण हातामध्ये घेऊ शकलो तरच तो घास तुम्ही तोंडामध्ये टाकू शकता, अन्यथा नाही. याचा शोध मला त्या दिवशी लागला. आता या ठिकाणी एक चमचा घेण्यापेक्षा देवानी 5 चमचे आपल्याला दिलेले आहेत, है ना. उजव्या हाताला 5 चमचे, डाव्या हाताला 5 चमचे आहेत. म्हणजे आपल्याला त्या पद्धतीने जावं लागेल तर मग तुम्ही पद्धतशीर कार्य करू शकता. लगेच तुम्हाला वाटलं की नाही हा टप्पा आपण हे करून पुढच्या टप्प्यात जाऊ, तसं होत नाही. पहिलीतला व्यक्ती दुसरीतला तिसरीत गेला तर त्याचं शिक्षण एकदम बरोबर होतं. पण शाळा आपलीच आहे म्हणून पहिलीतनं त्याला डायरेक्ट 10वीत टाकलं आपण तर नाही जमणार. ते लगेच 5वीत टाकलं तर नाही जमणार. ते त्याला टप्प्याटप्प्यानेच न्यावं लागतं. आणि म्हणून
इथे कुठलाही कार्य करत असताना तुम्हाला त्याचे नियम आहेत, त्या नियमानुसार जर का तुम्ही चाललात तर खूप शांतपणे तुम्ही पुढे जाल. काही लोकांना एकदम श्रीमंत व्हायचं असतं, ते एकदम श्रीमंत होतात, पण श्रीमंत व्यक्तीकडे जी मॅच्युरिटी असते ना, समजदारपणा असतो, तो मात्र त्याच्यामध्ये येत नाही. म्हणून श्रीमंत होणं महत्वाचं नाही, मॅच्युअर्ड होणं खूप महत्वाचं आहे, समजदार होणं खूप महत्वाचं आहे. शिक्षण होणं सुद्धा महत्वाचं नाही, शिक्षणासोबत शिक्षणाची जी समजपणा जो असतो तो येणं सुद्धा महत्वाचं आहे. कधी कधी आम्ही बघितलं एखाद्याचं शिक्षण भरपूर झाले पण तो समजपणा त्याच्याकडे आलेलाच नाहीये. मग आमचं चिंतन झालं, माझा एक मित्र आणि आमचं दोघांचं असं काही डिस्कशन चालू राहायचं. आम्ही अनेक वेळा बोललो, शिक्षण आणि समजदारपणा याचा एकमेकांचा काही संबंध नाही. एखादा व्यक्ती अनपढ असेल परंतु तो समजदार असू शकतो, पण एखादा व्यक्ती शिक्षण झालेला असेल म्हणजे तो समजदार असेलच असं नाही. समजदारपणा हा एक वेगळा प्रकार आहे, तो अध्यात्माशिवाय तो प्राप्त होत नाही. तो शालेय शिक्षणातनं, महाविद्यालयीन शिक्षणातनं तो समजदारपणा येतच नाही. त्यासाठी तुमच्याकडे अध्यात्म असावं लागतं, तर तो समजदारपणा त्याच्यामध्ये प्राप्त होत असतो. एका मुलाने सांगितलं की आमचे शिक्षक आहेत, त्यांना कुठलाही प्रश्न विचारला की त्याचे ते उत्तर इतकं शांतपणे देतात. किती कठीण कठीण प्रश्न, म्हणजे कोणीतरी प्रश्न केला तर आम्हालाच प्रश्न पडतो की आता हे उत्तर काय देतील, आणि आमचे सर सहजपणे त्याचं उत्तर देतात. तर मी सरांना एकदा भेटलो आणि विचारलं की तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असं सहजपणे कसं काय देता बरं? तर ते सरांनी उत्तर दिलं की मी भगवद्गीता वाचतो, भगवद्गीतेचे अर्थ मी वाचतो, भगवद्गीतेचं चिंतन मी करतो, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, त्याला शांत डोक्याने आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर ते उत्तर आपल्याला पण मिळत असतं, समोरच्याला देण्यासाठी उत्तर नसलं पाहिजे कधी पण. आपलं कसं असतं उत्तर, समोरच्याला द्यायचंय आम्हाला, त्याला मला धडा शिकवायचा आहे. लक्षात घ्या, तुम्ही आयुष्यात कोणाला धडा शिकवू शकत नाही, उलट आपल्यालाच धडा मिळतो. त्याला जर का आपण मारलं तर त्यालाही लागतं, आणि आपल्याला लागत नाही का? आपल्याला पण लागतं. त्याला तुम्ही काठीने मारलं तर त्याला काठी लागली, मग आपल्याला तर काहीच नाही लागलं ना, आपल्याला पाप लागतं ना. म्हणजे आपल्याला धडा मिळतो, त्याला आपण धडा शिकू शकत नाही. आणि म्हणून इथे एखादी व्यक्ती जी आहे ती शिकलेली नसेल भले, परंतु तो समजपणा जो आहे तो त्याच्यामध्ये येतो. म्हणजे शिक्षण आणि समजदारपणा याचा अर्थार्थी काही संबंध नाही. ते शिक्षण जेव्हा तुम्ही जगता तेव्हाच त्यामध्ये तो समजपणा येतो, आणि त्याला अध्यात्माची जोड असेल तर निश्चितपणे आपल्यामध्ये ती अदब येत असते, तो समजदारपणा येत असतो. पाप भिरुत्व जे आहे ते अध्यात्माशी जोडलेलं आहे, आणि म्हणून त्या वेळेला आपण प्रत्येक क्रिया करत असताना एकदम शांतपणे आणि समजदारपणे ती क्रिया करत असतो. आणि म्हणून प्रत्येक क्रियेचा जो भाग आहे तो पद्धतशीर नियमानुसार आपण गेलो तर ती गोष्ट टप्प्याटप्प्याने आपण समजून घेत असतो. जज असतात आणि वकील असतात, दोघांमध्ये फरक काय आहे की वकील खूप बोलतात पण जज मात्र कमी बोलतो. वकील अनावश्यक सुद्धा बोलतात, परंतु जज असेल तो आवश्यक तेवढंच बोलणार, आणि त्याच्या बोलण्याला किंमत आहे, तो काय बोलतो याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. म्हणजे तो जो विचार करतो, दोन्हीकडनं विचार येतात, दोन्ही वकिलांकडनं, कोण असं म्हणतं कोण असं म्हणतं, त्यामध्ये टप्प्याटप्प्याने विचार करून त्या सगळ्या दोन्ही बोलण्याच्या घड्या तो बसवतो, आणि मग निर्णयाचा जो काही उल्लेख आहे तो करत असतो. म्हणजे त्याच्या बोलण्याला ते म्हणूनच महत्व आहे, म्हणूनच त्याला जज या पदावर तो बसलेला आहे, आणि त्याच्या विचार करण्यावर त्याचं नियंत्रण आहे, त्याच्या बोलण्यावर त्याचं नियंत्रण आहे, आणि म्हणून त्याच्याकडे तो समजदारपणा आहे. अशा पद्धतीने आपल्याला तो समजदारपणा येणं खूप आवश्यक आहे. आणि तो कधी येईल, जेव्हा तुम्ही अध्यात्माशी जोडलेले असाल त्यावेळेला तो समजदारपणा तुमच्यामध्ये प्राप्त होतो. परमेश्वराच्या संपर्कात जर का राहायचं असेल तर तुम्हाला असंच ओबडधोबड राहता नाही येणार. तुम्हाला कुठेतरी तुमच्यामध्ये स्वतःमध्ये काहीतरी बदल करून घेता आले पाहिजेत, आणि मग तुम्ही परमेश्वराच्या संपर्कात राहू शकता.
तुम्हाला एखादा देवाचा विधी करायचा आहे, नाम साधना, ध्यान साधना विधी करायचा आहे, तर तुम्हाला तुमच्या अष्ट स्वभावावर नियंत्रण करावं लागतं, बदल करावा लागतो आणि त्यानंतर तुम्ही त्या विधीमध्ये समाविष्ट होऊ शकता. तुम्हाला पदयात्रेला जायचं आहे, पायी पदयात्रा करायची असेल तर तुम्हाला स्वतःच्या तब्येतीमध्ये नियंत्रण ठेवावं लागतं, खाण्यावर नियंत्रण ठेवावं लागतं. प्रवासामध्ये असलो की आपण खाण्यापिण्यावर किती नियंत्रण ठेवतो, एकदम सगळ्या गोष्टींवर नियंत्रण असतं, तर त्या पदयात्रेमध्ये आपण शेवटपर्यंत चालू शकतो, नाहीतर मग आपण चालू शकत नाही. त्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत. शांताबाईसांना पण स्वामींनी नियम सांगितले की गावनी गावा जावे, उपेने न करावे संबंधा, न वचावे गावनी गावा जावे. म्हणजे आता तुम्ही परमेश्वरपूर रुद्धपूरला चाललेले आहेत. स्वामी कुठे आहेत? वेरूळला आहेत आणि तिथून रुद्धपूरला जायचं आहे. प्रवास मोठा आहे. मग अशा वेळेला स्वामींनी सांगितलं की गावनी गावा जावे, एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचंय तुम्हाला. उपेने न करावे म्हणजे एका गावाला 2 मुक्काम नाही झाले पाहिजे, एकच मुक्काम केला पाहिजे. आणि संबंधा न वचावे म्हणजे नातलगांच्या घरी जायचं नाही. का जायचं नाही? ते म्हणतात ना की देव करून जर का आपण येत असू आणि नातलगांकडे जर का गेलो तर काय होतं? सगळं पुण्य त्यांना जातं. असं होतं का? होतं असं. तुम्ही जेव्हा तीर्थस्थान करून येता, देवदेव करून तुम्ही येता, तेव्हा तुम्ही सात्विक असता की नाही? तुम्ही थोडे का होईना पवित्र झालेले असता. आणि मग येता येता जर का आपल्या नातलगांचं घर लागलं की आपण त्यांच्याकडे जर का गेलो तर काय होतं माहितीये का? तुमचा देवधर्म बाजूला राहतो आणि मग ज्यांच्या घरी गेले त्यांच्या घरचे वाद, भांडणं, दुखणं, खुपणं सगळे ते तुम्हाला सांगत राहतात आणि तुम्ही घरी काय घेऊन जाता माहितीये का? तेच सगळं घेऊन जाता. म्हणजे तुमच्या नातलगाच्या घरी किती दुःख आहे, काय आहे, त्यांना सून चांगली भेटली नाही वगैरे वगैरे सगळं डोक्यात घेऊन जाता. याला म्हणतात तुम्ही तुमचं जे काही पुण्य जोडलं, पुण्यरूप विचार तुमच्याकडे आले, सात्विकता तुमच्याकडे होती, ती सगळी तुम्ही तिथेच ठेवून दिली आणि त्यांचं दुखणं खुपणं तुम्ही घरी घेऊन आले. आता घरी आल्यानंतर काय आहे आपल्याकडे? याला म्हणतात, म्हणून सांगितलेलं आहे की कुठूनही तीर्थस्थानावरून तुम्ही आलात तर नातलगांकडे जायचं नाही. त्याचं कारण ते सांगितलेलं आहे. वास्तविक आपलं पुण्य तिकडे जातं अशातला भाग नाही. आपलं पुण्य आपल्याकडेच राहतं. नाहीतर हे तर चांगलं आहे, कुठून तरी भांडण करून कोणाच्या घरी जायचं, आपले पाप त्यांना देऊन टाकायचे, असं असतं का कधी? तसं नसतं. परंतु आपले जे सात्विक विचार आहेत ते मात्र त्यांच्याकडे राहून जातात आणि वाईट विचार घेऊन आपण घरी येऊन जातो. म्हणून इथे सांगितलेलं आहे की संबंधाच्या घरा न वचावे, नातलगांकडे जाऊ नका. तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट साध्य करायची असते तेव्हा तुम्हाला स्वतःला नातलगांपासून दूर ठेवावं लागतं बरं का. मुलाची 10वीची परीक्षा आली तर तुम्ही काय करता? काय करता? घरी लोक बोलवतो का आपण सगळ्यांना? उलट त्याला एकांत, त्याला वेगळी रूम, त्याला काय पाहिजे काय नको ते सगळं त्याला जागेवर मिळतं. तू इकडे बाहेर यायचं नाही. बाहेर आलं तर काय होईल? बाहेर अनेक लोक आहेत, ते वेगवेगळे काय काय बोलतात, ते डोक्यात तुझ्या विचार येतील. म्हणून तुझ्या डोक्यात अभ्यासाशिवाय दुसरा कुठलाच विचार नाही आला पाहिजे. एकांतात त्याला आपण ठेवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जेव्हा ऍडमिट करतात तेव्हा कसं करतात? घरीच करतात का ऍडमिट? कुठे करतात? तिथे करतात. ते नातलगांना सांगतात भेटायला यायचं नाही कोणी, है ना. आणि त्याच्या भेटण्याची पण वेळ असते, ते लगेच येतात. बस बस आता चला, तुमची वेळ भरपूर बोललात तुम्ही. म्हणजे त्याला त्यांच्यापासून लांब ठेवलं. नातलग किती धोकादायक आहेत हे चक्रधर स्वामींनी तर सांगितलेलंच आहे. परंतु तुम्हाला दृश्य ह्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसून येतं. शाळेमध्ये पण मुलाला सोडलं तर ते आई वडिलांना बसू देतात का आतमध्ये? ते म्हणतात तुम्ही घरी जा. नातलगांना ठेवत नाही, दवाखान्यात नाही ठेवत, शाळेत नाही ठेवत. कोणी ऑफिसला गेलं ते म्हणतात तुमच्या घरचे नाही पाहिजे, तुम्ही एकटे जायचं फक्त ऑफिसला. प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपल्या नातलगांपासून दूर ठेवलं जातं व्यवहारामध्ये बरं का. आता व्यवहारामध्ये जर का नातलग अडचण ठरतात तर अध्यात्मामध्ये कसं ठरेल? अध्यात्मामध्ये सुद्धा काय होतं? असंच होतं.
तुम्ही अध्यात्म करायला जाता, ध्यान साधना करायला जाता आणि तुमचे नातलग म्हणतात चला लवकर आता थंडी पडेल. मग तुम्हाला स्मरण करायचंय अजून, पण त्यांच्यामुळे तुम्हाला पण उठावं लागेल. ते सोबत आणलेलं आहे आपण त्यांना, मग त्यांच्यामुळे तुम्हालाही उठावं लागतं. कधी कधी ते तुम्हाला ध्यान साधना करायची आहे, पण ते मात्र अन्य मार्थ बडबड करतायत, तर तुम्हाला सुद्धा मग त्यांच्याशी काहीतरी बोलावं लागतं. अशा विविध प्रकारे अडचणी येतात. काही ठिकाणी मी असं बघितलं की त्यांना संन्यास घ्यायचा, त्यांना असं वाटलं की मी आता भरपूर वर्ष प्रपंचात दिलेली आहेत, आता इथून मला थोडंसं माझ्यासाठी जगायचंय, म्हणून मला बाहेर पडायचंय. त्याचे नातलग त्यांना संन्यास घेऊ देत नाही, ते समाज त्यांना नाव ठेवायला लागतं लगेच, असं तसं वगैरे वगैरे. म्हणजे इथे आपल्याला आपले जे काही नातलग आहेत ते चांगलं कार्य करण्याला सपोर्ट करत असतील तर खूपच चांगली गोष्ट आहे. नातलग असावे तर असे असले पाहिजेत. आपल्या प्रत्येक चांगल्या क्रियेला त्यांनी चांगल्या प्रकारे साथ दिली पाहिजे. नाहीतर तो पोरगा बिचारा 10वीला अभ्यास करतो आणि ते नातले घेऊन येतात, बघूया किती मार्क पडतात आता. आता हे त्याला प्रोत्साहन देण्यासारखं आहे की त्याला खचवण्यासारखं आहे? त्याला तर चिडचिडच येणार की नाही, मी एवढा अभ्यास करतो हे असं बोलून जातात. उलट आपण म्हटलं पाहिजे तू जेवढा अभ्यास करतो त्या हिशोबाने तुला चांगले मार्क पडणार नक्कीच. प्रोत्साहन वाढवा त्याला. आपण असं बोलल्यामुळे त्याला असं वाटेल की कुठेतरी आपण कमी मार्क पडतील की काय, म्हणून तो अजून चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो. म्हणजे प्रोत्साहन वाढवणार आपलं बोलणं असलं पाहिजे. आणि तसं नसेल तर मग अशा नातलगांपासून थोडंसं लांबच राहिलं पाहिजे. ते नाही पेशंटला बघायला जातात आणि बोलतात की बाबा आमच्याकडे पण एका माणसाला असंच झालं, तो मेला बरं का. असं जर का नातलग भेटायला येत असतील तर त्यांना प्रोत्साहन द्या की काय नाही हरकत, आमच्याकडेही असंच झालं होतं, पण तो माणूस परत तो उठला, उभा राहिला आणि आता ठणठणीत आहे, असं बोला. म्हणजे असं जर का नकारात्मक विचार करणारे नातलग असतील, नकारात्मक विचार आपल्यामध्ये पेरणारे जर का आपल्या संपर्कात असतील, तर अशांचा संपर्क न केलेला चांगला, असं स्वामींनी त्यांना विहित केलं. नवे वस्त्र नेसावे आणि नवीन वस्त्र नेसू नका. जर जेव्हा तुम्ही सेवादास्य करता आणि जर का तुम्ही कडक इस्त्रीचे कपडे घालून पांढरे शुभ्र सेवेत असायला आलेत तर बघा बरं, आता उद्या येऊन बघा असे, तर काय होईल? आपण सेवेला हात लावू का? सेवेला हात नाही लावणार, दंडवत घालणार नाही आपण, है ना. साष्टांग दंडवत देवाला घातले पाहिजे, नाही घातले जाणार. बरं पंक्तीत वाढायचं असेल तर मीठ वाढायला घेऊ आपण, है ना. मीठ चांगलं असतं वाढणं, त्याचं तेलकटपणा लागत नाही, काही नाही. भाजी घेऊ का? भाजीची बादली घेणार नाही, कारण की ते भाजी वाढताना उडली बिडली कपडे खराब झाले तर. पण नेमकं असं होतं की हा मीठच वाढत असतो आणि मागून भाजीचा बादलीवाला जातो, ती भाजीचे डाग लागतात त्याच्या कपड्याला. म्हणजे इथे या ठिकाणी आपल्याला सेवा करायची असेल तर असं म्हणणं नाहीये की नवीन वस्त्र नेसू नका, नेसा, पण त्यावेळेला सेवेचा विचार करा, कपड्यांचा विचार करू नका. सेवेने आपले जे काही वाईट कर्म आहे ते नासून जाणार आहेत. आणि त्यामध्ये जर का कपड्यांचाच विचार केला आपण तर कपडे स्वच्छ राहतील, पण मन मात्र आपलं अशुद्धच राहील. सेवेमध्ये सेवेचा विचार केला तर मन शुद्ध होईल, भले कपडे मळतील. आणि कपडे मळले तर मळू द्या ना, आपल्याकडे सर्व साधनं आहेत कपडे धुण्याची, आहे की नाही. घरी कपडे नाही निघाले तर तुम्ही लॉन्ड्रीमध्ये देऊ शकता, वॉशिंग मशीन आहे, सगळं आहे. कपड्यांचा विचार अधिक करू नका, आपल्या मनाचा विचार जास्त करा की मन आपल्याला शुद्ध करायचं आहे. आणि मन शुद्ध फक्त इथेच होतं, मंदिरातच होतं, आश्रमात होतं, निरूपण स्थळी होतं, सेवादास्यामध्ये होतं. अशा प्रकारे जे काही शुद्धीकरण आहे ते त्याच्याशी जोडलेलं आहे. म्हणून सांगतात सेवा करायची तर नवीन वस्त्र नेसू नका, एकी भिक्षा नेघावी, एका घरी जेवू नका, 4 घरी भिक्षा मागून जेवा, इंद्रियार्थ रस न सेवावा. म्हणजे जे काही फोडणी तोडणीचं अन्न आहे हे ग्रहण करू नका. तुम्हाला जेव्हा एखादं साध्य प्राप्त करायचं असेल तर खूपशा गोष्टी आहेत. परत आपण त्या 10वीच्या मुलाकडे येऊया. 10वीच्या मुलाला पण आपण तेलकट तुपकट जास्त देत नाही, आंबट पदार्थ देत नाही का, आता परीक्षेची वेळ आहे तर आजारी पडला नाही पाहिजे, म्हणजे त्याच्याही खाण्यापिण्यावर आपण कितीतरी नियंत्रण आणून ठेवत असतो. तशा प्रकारे प्रवासाला जायचं असेल आपल्याला,
आपण आधी 4-8 दिवस आधीपासूनच थंड खात नाही किंवा अमके पदार्थ सोडतो, तमके पदार्थ सोडतो इत्यादी नियंत्रण आपण सुद्धा आपल्या जेवणावर आणत असतो, तेव्हा एखादं साध्य जे आहे ते तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. जर का तुमच्या या काही गोष्टींमुळे अडचणी आल्या तर काय होईल, आपलं साध्य जे आहे ते तिथेच पडून राहणार आहे. आणि म्हणून इथे स्वामींनी सांगितलेलं आहे, मिठाच्या खड्या साक्ष न ठकावे. श्री चक्रधर स्वामींनी 800 वर्षाआधीच सांगितलेलं आहे, मिठाचा खडा आधी करून विको. म्हणजे जेवणात जेवढं मीठ आहे तेवढं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये अधिकचं मीठ जेव्हा घेतो आपण ते घेऊ नका. आजही आम्हाला डॉक्टर विज्ञान तेच सांगतं, वरून मीठ खाऊ नका. हे तत्वज्ञान हे जी काही गोष्ट आहे आमच्या श्री चक्रधर स्वामींनी 800 वर्षाआधीच आपल्याला सांगून ठेवलेली आहे. म्हणजे तिथेच ब्लड प्रेशर काय आहे तिथे सांगून ठेवलेलं आहे. कॅन्सर म्हणजे काय आहे, वज्र किटिकीचा दृष्टांत 800 वर्षा पहिले सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये कॅन्सरच्या संदर्भामध्ये विवेचन देवानी केलेलं आहे. ते कशानेच नासल्या जात नाही असंही सांगितलेलं आहे. ते नासण्याचा उपाय आहे, परंतु उपाय जाणणारा नेमका त्यावेळेला भेटला पाहिजे आणि उपायही भेटला पाहिजे, तरच ते नासल्या जाईल. म्हणजे तत्वज्ञानात अध्यात्मामध्ये याही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. श्री प्रभूंची तिन्ही पूजा अवसर पहावे. आणि रिद्धपूरला पोहोचल्यानंतर श्री गोविंद प्रभू महाराजांची 3ही पूजा अवसर आहे. ती त्रिकाळ त्यांचं पूजन होत असतं. ते त्रिकाळ ही पूजन जे आहे ते आपल्याला तुम्हाला काय करायचं बघायचं. आपण कशासाठी चाललो तिथे, ज्यासाठी चाललो तेच कार्य आपण तिथे करायचं. जसं नाही का आपण निरूपणाला येतो सगळेजण, तेव्हा आधी काय करतो, सगळेजण काय करतात, ध्यान साधना करतात की नाही, तुम्ही करता की नाही. तुम्ही आत्ताच बोलत नाही, तुम्ही निरूपणाच्या आधी मात्र खूप बोलता सगळे, है ना. निरूपणाच्या नंतर आणि निरूपणाच्या आधी सगळेजण बोलतात. निरूपणाच्या मध्ये मी प्रश्न विचारले तर कुणीच बोलत नाही. याचा शोध मला तेव्हा लागला की जे बोलणारे लोक त्यांना म्हणत एक लीळा सांगा बरं देवाची, ते लगेच चिडीचूप होऊन जातात, गप्प होऊन जातात. म्हणजे आपल्याला या वेळेला बोलता आलं पाहिजे की स्वामींनी सांगितलेलं आहे की जे काही स्वामींचे श्रीप्रभूंचे पूजा अवसर आहेत, म्हणजे आपण ज्या ठिकाणी जातो त्या कार्याशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे. तुम्ही जर का एखाद्या अशा ठिकाणी गेलात जिथे सगळेजण बडबड करणारे आहेत, तिथे आपण बोलायलाच गेलेलो असू, गप्पा मारायलाच गेलेलो असू, तर तिथे गप्पाच मारायच्या मग. पण जर का तुम्ही एखाद्या निरूपण स्थळी आलेले असाल तर तिथे गप्पा मारून चालतील का, नाही चालणार. काही ठिकाणं मी अशी बघितलेली आहेत की मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाहेर किंवा मंदिराच्या त्या सभागृहामध्ये काही लोक पत्ते खेळतात. सांगा बरं, योग्य आहे का हे, ती जागा आहे का ती. मंदिराचं पावित्र्य, कुठलंही मंदिर असो, कुठल्याही देवाचं असो, कुठल्याही धर्माचं मंदिर असो, ते मंदिर स्थळ कसं आहे, प्रार्थना स्थळ आहे. ते तिथे प्रार्थनाच केली पाहिजे. तिथे अशा प्रकारच्या वाईट जे काही कृत्य ते करता कामा नये. तिथे बडबड करू नका. मंदिर आणि जे काही प्रार्थना स्थळ आहे तिथे फक्त ध्यान साधना झाली पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. बडबड तर आपली सदोनीच चालू आहे, नेहमी आपण बोलतोच. काही लोक झोपेत सुद्धा बोलतात, झोपेत सुद्धा शांत झोपत नाहीत, ते बडबड करतात. परंतु मंदिर स्थळी, आश्रमस्थळी, प्रार्थना स्थळी आपल्याकडनं काय झालं पाहिजे, त्या ठिकाणी ध्यान साधनाच तिथे झाली पाहिजे. मौन साधना तिथे आपण आपल्यामध्ये निर्माण करता आली पाहिजे. आणि म्हणून सांगितले की श्रीप्रभूंच्या भेटीला जात आहात तर तिथे श्रीप्रभूंचे 3ही पूजा चालतात. सकाळी एक पूजा होते, दुपारी पूजा होते, संध्याकाळी पूजा होते. 3ही पूजा अवसर बघायचे, त्यांचं दर्शन घ्यायचं. कशा कशा प्रकारे पूजन होतं ते मौन अवस्थेमध्ये राहून त्याचं निरीक्षण आणि त्याचं चिंतन हे आपण नंतर करायचं. आमच्या महानुभाव पंथामध्ये जर जे पोथ्या होतात, मार्गामध्ये रोज पोथी असते, निरूपण असतं रोज. त्याची पद्धत अशी आहे की निरूपणाला जेव्हा येतात, पोथीला जेव्हा येतात, तेव्हा 2 दंडोत साष्टांग देवाला घातल्या जातात की आता जे निरूपण होणार आहे ते आम्हाला
निरूपण कळालं पाहिजे. आणि मग ध्यान अवस्थेमध्ये बसतात, देवाचं चिंतन करतात, कारण आपल्या मनाला आपल्याला स्थिर करायचं आहे. मनामध्ये इतर विचार आहेत ते काढून टाकायचे. देवाचे नामाचं चिंतन तुम्ही जेव्हा आणाल ते वातावरण तुम्हाला आधी निर्माण करावं लागतं आणि त्यानंतर मग निरूपण ऐकायचं असतं. निरूपण ऐकण्याची सुद्धा अशा टप्पे आहेत. तुम्ही सरळ निरूपणाला बसलात तर निरूपण कळणार नाही, कारण की अनेक विचार डोक्यात तसेच आहे, ते काढलेच नाही. मग नवीन आध्यात्मिक विचार येणार कसे? मग अध्यात्म ऐकण्यासाठी आधी अध्यात्माच्या वातावरणामध्ये जावं लागतं आणि मग त्यानंतर हळूहळू तुम्ही त्या ध्यान साधनेमधनं तुम्हाला निरूपण साधनेमध्ये जायचंय. मग जे निरूपण केल्या जाईल, सांगितल्या जाईल, बोलल्या जाईल, हे तुम्हाला बरोबर त्यावेळेला लक्षात येईल, समजेल. आणि म्हणून स्वामी सांगतात, श्री प्रभूंची दुर्नी सेवा करावी, लांबूनच सेवा करायची. श्री प्रभूंचा प्रसाद तो ती बोटां तू सामाई तुका घ्यावा. प्रसाद किती घ्यायचा? 3 बोटामध्ये सामावेल. म्हणजे सफरचंद पण मावतं की नाही 3 बोटामध्ये? बरोबर आहे का? काय काय 3 बोटामध्ये कुठलं फळ, कुठलं फळ तुमच्या सामावतं? 3 बोटांमध्ये म्हणजे एवढं नाही, 3 बोटांमध्ये म्हणजे चिमूट आहे ती. एका चिमुटीमध्ये किती येतं, किती येऊ शकतं तेवढंच घ्यायचं आहे. आपण प्रसाद म्हणजे किती घेतो? पोटभर घेत असतो, हरकत नाही. प्रसाद पोटभर खाल्ला तर हरकत नाही, तो पोटभरच खायचा असतो. परंतु तो प्रसाद जेव्हा आपण खूप खातो त्यावेळी त्या प्रसादाबद्दलचं जे महत्व आहे ते कमी होऊन जातं. ते जे काही प्रसाद आहे ते खाताना आपली जी काही भावना असते, पवित्र भावना असते, आणि तो प्रसाद जर का जास्त खाल्ला तर शेवटचा घास आपण कसा खातो? ती पवित्रता आहे का? असं होतं की कधी संपत बाबा, आता खूपच झालंय, म्हणजे वमन होईल की काय. म्हणजे त्या प्रसादा खाण्याची जी पवित्रता ती नष्ट नाही झाली पाहिजे. म्हणून सांगितलं की प्रसाद एकदम मोजका घ्यायचा आहे आणि त्याचं पावित्र्य ठेवा. तुम्ही पोटभरही खा प्रसाद, हरकत नाही, परंतु त्याचं पावित्र्य शेवटच्या घासालाही तेवढंच पाहिजे जे पहिल्या घासाला होतं. त्याचं पावित्र्य आपण नष्ट करायचं नाही. आणि म्हणून ती बोटामध्ये सामायेल एवढाच प्रसाद का घ्या? कारण की तेवढा प्रसाद घेतला तर अजून प्रसादाची आपल्याला काय राहणार? अतृप्तता राहिली पाहिजे, की देवाचा प्रसाद किती गोड आहे, अजून मिळायला पाहिजे. आणि तृप्तता पण असली पाहिजे की नाही, एवढा माझ्यासाठी भरपूर आहे, या प्रसादाचाही अपमान होता कामा नये. अशा प्रकारच्या दोन्ही भावना आहेत, ती तृप्त आणि अतृप्त, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यामध्ये असल्या पाहिजेत. आजचं निरूपण ऐकलं याची तृप्तता पण असली पाहिजे आणि उद्या काय ऐकायला मिळणार आहे त्याची अतृप्तता पण असली पाहिजे. या दोन्ही गोष्टी जर का साधल्या आपल्याला तर ते पावित्र्य जे आहे ते आपल्यामध्ये चांगल्या प्रकारे निर्माण होऊन त्याची जी काही निश्चितता आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये होत असते. आणि म्हणून सांगितलं की परी ते तिची चिमुटीही मीठही ने घावी. म्हणजे तिथलं प्रसादा व्यतिरिक्त चिमूटभर मीठ सुद्धा तुम्ही घ्यायचं नाही. जे घ्यायचं आहे ते तुमच्या हक्काचं असलं पाहिजे. तिथलं तुमच्या हक्काचं काय? प्रसाद हा तुमच्या हक्काचा आहे. प्रार्थना स्थळी मंदिरात आपण गेल्यानंतर आपल्या हक्काचं काय आहे? तिथे जो वाटल्या जाणारा प्रसाद आहे तो आपल्या हक्काचा आहे, तो आपण घ्यावा. पण आपल्या हक्का व्यतिरिक्त इतर कुठलीही गोष्ट तिथली घ्यायची नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये अशी पद्धत आहे, त्यांना काही घ्यायचं असेल दुसऱ्याच्या मालकीचं त्याला विचारून घेतल्या जातं. पेन जरी घेतला तरी त्याला विचारलं जातं, मी तुमचा पेन घेऊ शकतो का लिहिण्यासाठी? मी पाणी पिऊ शकतो का? हे विचारलं जातं. आणि त्या व्यतिरिक्त जर का असेल, दुसऱ्याचं असेल, त्याला न विचारता ते घेऊ नये. आणि तशाच प्रकारे आपल्या जेवढं हक्काचं आहे तेवढं निश्चितच आपण घ्यावं. पण आपल्या हक्काचं नसेल तर चिमूटभर मीठ सुद्धा तिथलं घ्यायचं नाही. ऐसा विधी विहिला, असा विधी स्वामींनी सांगितला. स्वामी म्हणतात ते शांताबाईसांनी ऐकलेलं आहे आणि शांताबाईसा म्हणतात, जीजी माझी येई गोसाव्यांशी लागे हो. म्हणजे माझी मुलगी जी आहे ती आपल्या सांभाळी सन्निधानी मी ठेवते आहे. स्वामींनी पण लगेच
काय केलेलं आहे, देमती नावाच्या एक वयस्कर आई आहेत तिथे, त्यांच्याकडे त्यांच्या मुलीची सेवा सोपवलेली आहे. सांगितलं आजपासनं तुमच्या मुलीकडे ह्या देमती जे आहेत त्या लक्ष देतील. आणि मग शांताबाईचा विचारतात, जीजी मी पैठणवरून जाऊ का? म्हणजे पैठणला कोण आहेत? सारंग पंडित आहेत. शांताबाईसांना स्वामींकडे कोणी पाठवलं? सारंग पंडितांनी पाठवलं. म्हणजे त्यांचं काय आहे आपल्यावर? एक प्रकारचा उपकार आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करण्यासाठी जे जे कोणी निमित्त झालेले आहेत त्यांचा एक आपल्या जीवनामध्ये एक चांगला उपकार आहे. उपकार दोन प्रकारचे असतात. एक उपकार असा असतो की जो आपल्याला दाबून टाकत असतो. एखाद्याने जर का पैशाची मदत केली तर त्याचा उपकार आपल्यावर झालाय, पण तो कसा असतो? तो 10 वेळेला 10 लोकांमध्ये बोलून दाखवू शकतो, आपल्याला बोलून दाखवतो पण तो. म्हणजे तिथे आपल्याला मेल्याहून मेल्यासारखं होत असतं. आणि एखादा उपकार असा असतो जो गुरु निमित्त असतील, तुमच्याबद्दल सुहृद जे आहे, सुहृद म्हणजे चांगल्या हृदयाचे आहेत, तुमच्याबद्दल चांगला विचार करणारे लोक आहेत, ते तुम्हाला म्हणजे जीवन जगण्याची अशी काही चांगली जी नियमावली आहे ते सांगत असतात. त्यांचाही आपल्यावर एक प्रकारचा उपकारच असतो, पण तो उपकार आपल्याला दाबून टाकणारा नसतो. तो उलट आपल्याला ईश्वराकडे घेऊन जाणारा असतो. गुरु निमित्त असतात ना. गुरु का असावेत आपल्या आयुष्यामध्ये? त्यासाठीच असले पाहिजे. गुरु कधीही अहंकार करणार नाही तुमच्याविषयी. का नाही करत? गुरु असं नाही म्हणू शकत मी तुला एवढं शिकवलं तेवढं शिकवलं. का? कारण की गुरूंकडे सुद्धा ती समजपणा आहे की हा जर का माझा शिष्य होतो आहे आणि जर का मी याचा गुरु होतो आहे तर माझं कर्तव्य आहे की या शिष्याचं जे काही ऊर्ध्वपणा आहे, ऊर्ध्वमती आहे, चांगले गुण आहेत ते याच्यामध्ये मला वाढवायचे आहेत. हे कर्तव्य गुरूंना माहिती असतं. म्हणून गुरुला आपल्याविषयी कधी अहंकार येऊ शकत नाही की मी असं केलं तसं केलं. अजून का नाही अहंकार येत गुरूंना आपल्याविषयी? किंवा आपल्याला त्यांनी एवढं शिकवलं याचा अहंकार गुरु का नाही करत? कारण की गुरुजी जेवढं शिकवतात त्याच्याही पेक्षा त्यांना असं वाटतं की माझ्या शिष्याला ह्याच्यापेक्षा अजून जास्त आलं पाहिजे. हे जेवढं मी शिकवलं ते कमीच आहे, अजून आलं पाहिजे, अजून आलं पाहिजे. अजून त्यांची शिकवण्याची जी काही वृत्ती आहे, गुरुजींची प्रवृत्ती आहे ती कधी संपत नाही. आणि त्यांना कधी शिष्य परिपूर्ण वाटत नाही, उलट परिपूर्ण करण्यामागे ते लागलेले असतात. म्हणून सुद्धा त्यांना गुरूंना कधी अहंकार आपल्यामध्ये येत नाही. आणि म्हणून जे सुहृद आहेत, गुरु निमित्त आहेत, हे आपल्या आयुष्यामध्ये असलेच पाहिजेत. आणि त्यांचे उपकार सुद्धा असले पाहिजेत. चांगले उपकार, वाईट उपकार, एक जे आपल्याला खचवणारे आहेत उपकार, असे पण उपकार आहेत. आणि आपल्याला जे वाचवणारे आहेत असे सुद्धा उपकार आहेत. तर आपल्या आयुष्यामध्ये असे आध्यात्मिक उपकार जे आहेत ते आपल्यामध्ये आपल्याला प्राप्त झाले पाहिजे. त्यासाठी जे गुरुनिमित्त आहेत, आपले सुहृद आहेत, हे आपल्या आयुष्यामध्ये असणं तेवढंच आवश्यक आहे. आणि सारंग पंडित हे निमित्त आहेत. चांगला उपाय त्यांनी सांगितला देवाकडे जाण्याचा. सारंग पंडित भेटले नसते तर मी कुठेतरी दोन्ही मुलींना घेऊन माझा जीव दिला असता, असे विचार शांताबाईसांच्या डोक्यामध्ये आहेत. सारंग पंडित भेटले, स्वामींचा जो काही सन्निधानाचा जो लाभ आहे तो त्यांनी मला कुठेतरी सांगितला, पटवून दिला, देवाकडे मला पाठवलं. आणि तो त्यांचा उपकार आहे, ते निमित्त आहेत मला चांगल्या क्रियेला प्रवृत्त करण्यासाठी. आणि म्हणून आज मी सुस्थितीमध्ये आहे, जिवंत आहे. आणि अशा प्रकारचा जो काही उपकाराचा भाव आहे सारंग पंडितांच्या बाबतीत तो त्यांनी मनामध्ये धरून ठेवलेला आहे. त्याची जाणीव मनामध्ये त्यांच्या आहे. आणि ती जाणीवच असल्यामुळे ते स्वामी म्हणतात, देवा मी पैठणहून सारंग पंडितांना भेटून जाऊ का? ना येतुले जे गोमटे आहे, मला जो काही लाभ झाला तो त्यांच्यामुळे झालेला आहे. कधी कधी ही भावना जी आहे आपल्याला स्वीकारायची भूमिका आपली असली पाहिजे. आपल्याला जे काही चांगलं प्राप्त झालंय त्याचे श्रेय आपल्याला इतरांना देता आलं पाहिजे, आपल्या गुरुनिमित्तांना देता आलं पाहिजे, एखाद्या व्यक्तीला देता आलं पाहिजे. जसं आता मला एवढं बोलता येत आहे किंवा मी जर का चांगलं बोलत असेल तर याचे निमित्त तुम्ही लोक आहात. मला ते निमित्तत्व तुम्हाला देता आलं पाहिजे की तुम्ही सगळे लोक होते ऐकणारे
म्हणून मला एवढं चांगलं बोलता आलं. मी चांगलं बोलतो म्हणून तुम्ही इथे आहात, हे उलट आहे. मला तुम्ही सगळे चांगले असल्यामुळे, चांगलं ऐकणारे असल्यामुळे मला सुद्धा चांगलं बोलता आलं. आणि श्रोते जेवढे उत्तम असतात, जेवढे चांगले असतात, तेवढं वक्त्याच्या मुखातनं चांगलं चांगलं जास्त प्रमाणामध्ये निघत असतं. म्हणजे वक्त्याच्या बोलण्यामागे केवळ वक्ता नसतो, तर श्रोते सुद्धा तेवढेच असतात. आपलं श्रेय, आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे त्याचं श्रेय दुसऱ्याला आपल्याला देता आलं पाहिजे. कोणी जर का म्हटलं की तुमच्यामुळे हे कार्य चांगलं झालं का, झालं बरं का, आपण म्हटलं पाहिजे नाही, माझ्या एकट्यामुळे नाही. संकल्पना जरी माझी असेल तरी सगळ्यांनी साथ दिल्यामुळे ही क्रिया उत्तम झाली, चांगली झाली, नाही तर माझ्या एकट्याच्याने हे अजिबात शक्य नव्हतं. हे श्रेय आपल्याला दुसऱ्याला देता आलं पाहिजे. अशा पद्धतीने सारंग पंडितांकडनं जे काही श्रेय प्राप्त झालं, देवाबद्दल माहिती झाली, आणि त्याच्यामुळे त्या म्हणतात की हे सगळं जे गोमट झालं, लाभ झाला, चांगलं झालं, हे सारंग पंडितांमुळे झालेलं आहे. म्हणून त्यांना एकदा मी जाताना भेटेन, त्यांचे आभार व्यक्त करेन, असं म्हणून ते सारंग पंडितांना भेटायला जाणार. स्वामी म्हणतात, बाई जा, पांड्यासी भेटा, ते तुमचे निमित्त बाई. निमित्त मानिजे, ते तुमचे निमित्त आहेत आणि निमित्त मानलं पाहिजे. ज्यांच्यामुळे आपल्याला लाभ झालेला आहे त्याचं जे काही आभार आहेत त्यांचे निश्चितच आभार तर मानाच, पण ते आभार कधी फेडू नका, त्यांच्या ऋणामध्ये राहा. असे ऋण नेहमी चांगले. पैशाचं जे ऋण आहे ते चांगलं नाही, परंतु चांगल्या गुणांचे जे काही आभार आहेत त्याचं ऋण आपल्याला सदैव असलं पाहिजे. तर आपली आयुष्यातली जी विचारांची प्रगती आहे, आचाराची जी प्रगती आहे, ती योग्य दिशेने चालत राहते. आणि मग त्या निघाल्या, पैठणला गेल्या आणि सारंग पंडितांना ते भेटलेले आहेत. आणि सारंग पंडितांना भेटल्यानंतर तीही अभ्यागता म्हणू आदरिले, त्यांनी त्यांचं आगत स्वागत केलेलं आहे. सारंग पंडितांना आनंद झाला की आपण जे कार्यानिमित्त त्यांना स्वामींकडे पाठवलं ते यशस्वी झालं. कुठेतरी जीव द्यायला निघालेली ही व्यक्ती काय झालेलं आहे, जीवन जगायला शिकलेली आहे आणि आता माझ्यासमोर उभी आहे. सारंग पंडित त्यांचे भाचे आहेत आणि त्यांना समोर बघून सारंग पंडितांना आनंद झाला, त्यांचं आगत स्वागत झालं. आणि त्या म्हणतात, पांड्या मज गोसावी एकी भिक्षा वारिली असे. ते म्हणाले, आता तुम्ही आलेले आहात, आज तुम्हाला काय हवं ते जेवण आज बनवल्या जाईल आणि तुम्ही मनसोक्त जेवा वगैरे, असं ते म्हणतात. पण शांताबाईसा कोण आहेत, स्वामींच्या वचनाचं पालन करणारे आहेत. ते म्हणतात, सारंग पंडित हो, मला देवाने एका घरी जेवायला सांगितलेलं नाहीये, मला 4 घरी भिक्षा मागून जेवायला सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी त्यांचा जो नियम आहे तो नियम काय सोडला नाही शांताबाईसांनी. मग 2 एका घरा भिक्षेसी गेली, 2 घरं त्यांनी भिक्षेला ते गेल्या, त्या 2 घरी भिक्षा मागितली आणि जेवढं काही अन्न कमी पडेल तेवढं सारंग पंडितांच्या घरून त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे पूर्ण जेवण सारंग पंडितांचं घेतलं नाही, स्वामींना विचारलेलं आहे आणि स्वामींच्या आज्ञेप्रमाणे ते चाललेले आहेत. तिये पांती जेऊ बैसली, आणि जेवायला बसलेले आहेत शांताबाईचा त्यांच्या घरामध्ये. आणि सारंग पंडित तूप घेऊन आलेले आहेत, तूप वाढण्यासाठी आणलं. तेव्हा ते म्हणतात, पांड्या मज गोसावी इंद्रियार्थ रस वारीला असे, मला देवाने तूप खायला सांगितलेलं नाहीये. इंद्रियार्थ म्हणजे आपल्या इंद्रियांना आवडणारे पदार्थ, त्याला इंद्रियार्थ असं म्हणतात. खूपशे पदार्थ असे आहेत की जे आपल्या इंद्रियांना आवडतात, मनाला आवडतात, जिभेला आवडतात, मुखाला आवडतात, परंतु ते आपल्या शरीरासाठी कसे आहेत, घातक आहेत. जसे काही लोक तिखट खातात ना, उच्च कोटीचं तिखट खातात का, त्यांच्या ते जिभेला चांगलं वाटतं, ते त्याशिवाय त्यांना जेवल्यासारखंच वाटत नाही. ठीक आहे, इंद्रियाला चांगलं वाटतंय, ते मिळमिळीत अन्न असेल, फिक्का असेल, ते म्हणतात एकदम मिळमिळीत जेवण होतं. जेवण कसं, तिखट पाहिजे. हे इंद्रियांना आवडणारा पदार्थ आहे. तो कसा आहे, तो तुमच्या पोटाला, तुमच्या शरीराला तो घातक आहे. म्हणून हे कॉम्बिनेशन असं आहे,
की जे तुमच्या जिभेला आवडतं ते तुमच्या पोटाला आवडत नाही, आणि जे तुमच्या पोटाला उपयोगी आहे ते तुमच्या जिभेला आवडत नाही. आपल्याला गोड आवडतं की नाही? गोड तुमच्या शरीराला एकदम घातक आहे. आधीच्या काळामध्ये काय व्हायचं की सणावारालाच गोड मिळायचं. आणि इथे वयस्कर लोक बसलेले आहेत, विचारा त्यांना. सणावारालाच घरी गोड बनायचं. चपाती पण सणावारालाच बनवायची, भात सुद्धा सणावारालाच बनायचा. रोज भात नाही, रोज चपाती नाही, आणि रोज गोड नाही. आता आपलं कसं आहे, रोज आपण गोड खातोय, रोज भात खातोय, रोज चपाती खातोय, आणि म्हणतो आम्ही आजारी आहे, मी आजारी आहे. कारण की आपला आहार हा कसा आहे, आपल्या इंद्रियांना आवडणार आहे. भाकरी म्हटली की आपल्याला नको वाटतं, भाजी म्हटली की नको वाटतं. परंतु इंद्रियांना आवडणार जर का असं चमचमीत असेल ते मात्र आपण खातो. मुलांना भाजी भाकरी द्या, ते खात नाही, परंतु त्यांना दुसरं काहीतरी चमचमीत द्या, ते लगेच खातात. कारण की ते इंद्रियांचा आहार ते देत आहेत. आणि इंद्रियांचा जेवढा काही आहार आहे तेवढा सगळाच्या सगळा बहुतांशी हा आपल्या पोटाला अपायकारक आहे, पोटाला त्रासदायक आहे. परंतु आपण लोक कोण आहोत? पोटासाठी कमवणारे लोक आहोत, पण पोटासाठी खात नाही आपण. सगळ्यांना विचारा तुम्ही का कमवता, तेव्हा आम्ही पोटासाठी कमवतो. पण खाता मात्र तोंडासाठी खातो. आपण तोंडाला जे आवडेल तेच खातो. त्याच्यामुळे आपली प्रकृती कशी आहे, डिस्टर्ब आहे, म्हणजे अस्वस्थ आहोत आपण. तब्येत आपली चांगली नाही आहे, मनस्थिती आपली चांगली नाही आहे. आणि म्हणून इंद्रियार्थ जे आहेत, इंद्रियार्थ तुमच्या इंद्रियांना काय काय आवडतं ते खाण्यावर सुद्धा एकदा नियंत्रण करून बघा. 8 दिवस 15 दिवस तुम्हाला जे ऍसिडिटी आहे, आम्लपित्त आहे, हे एकदम कमी होऊन जाईल. इंद्रियार्थ आपण खातो आहोत आणि मन भरेपर्यंत खातोय. आपण पोट भरेपर्यंत खाल्लं पाहिजे, आपण मन भरेपर्यंत खातो, म्हणून विविध आजार आपल्याला लागले आहेत. श्री चक्रधर स्वामींनी अष्टस्वभावाला मात्रा देत असताना क्षुधा म्हणजे भोजन जे आहे, भूक जी आहे, त्या भूक स्वभावाला सुद्धा मात्रा द्यायला सांगितलेली आहे. आपलं मन भरून इथपर्यंत येतं जेवण, शेवटी आपण म्हणतो इथपर्यंत आलेले. आता इथपर्यंत कोणी खात असतं का? इथपर्यंत खायचं नसतं. पण मन भरतंय आपलं तोपर्यंत आपण खातच राहतो. हे कसं आहे, हे धोकादायक आहे, तुमच्या पूर्ण प्रकृतीसाठी धोकादायक आहे. म्हणून स्वामींनी सांगितलं इंद्रियार्थ रस जे आहे ते खाऊ नका, प्राणाला आहार द्या. तुम्हाला जगण्याला किती आहार लागतो, किती भोजन लागतं, तुम्ही कधी मोजलंय का? कधी काय? त्याला आहार शोधणी म्हणतात. मानव तत्वज्ञानामध्ये ही आहार शोधणी सांगितलेली आहे की तुमच्या शरीराचा, तुमच्या पोटाचा आहार किती आहे हे तुम्ही स्वतः तपासलं पाहिजे. ते तपासता येतं, आणि तेवढाच आहार द्या. तेवढा जर का तुम्ही आहार दिला तर तुमची तब्येत कधीही खराब होणार नाही, तुमची स्वस्थता कधी बिघडणार नाही, तुम्हाला पित्त कधी होणार नाही. विविध जे काही गोष्टी शरीरामध्ये अपायकारक घडतात त्या कुठल्याच गोष्टी आपल्या शरीरामध्ये घडू शकत नाही, जेवढ्याच तेवढं खायचं असतं. आणि हे तुम्हाला माहिती नसेल तर लहान मुलांकडनं हे शिकायचं. आपण लहान मुलांना किती चांगला पदार्थ दिला, त्यांनी हट्ट करून मागितलेला पदार्थ आहे, पण तो खातो किती? जेवढी त्याचं खायची क्षमता आहे, भूक आहे, तेवढंच तो खातो, बाकीचं तो सोडून देतो. तो खात नाही. त्याला किती त्याच्या मागे लागा, तो खात नाही. त्याचं पोट भरलेलं आहे. किंवा गुरढोरं असतात, पशु असतात, ते किती खातात? त्यांची भूक आहे तेवढंच खातात, त्याच्यापेक्षा अधिक ते खात नाहीत. तसे जे योगी आहेत, आहारशास्त्राचं पालन करणारे जे लोक आहेत, ते सगळे लोक जेवढ्याच तेवढं जेवत असतात, त्याच्यामुळे ते स्वस्थ असतात. आणि इंद्रियार्थ जे आहे, तुमच्या जिभेला चांगलं लागलं म्हणून ते खातच बसणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. याच्यावर फक्त 15 दिवस तुम्ही नियंत्रण करून बघा. त्याच्यामुळे काय होईल, इतर सगळ्या गोष्टी तर तुमच्या नियंत्रणात येतीलच, पण तुमची ध्यान साधना सुद्धा चांगली होईल. तुमचं जे काय मनस्थिरता जी आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे होईल. आणि म्हणून स्वामींनी शांताबाईसांना इथे सांगितलेलं आहे की इंद्रियार्थ रस न सेवावा. आणि शांताबाई सुद्धा तूप वाढल्या जाते पण ते घेत नाहीत की मला तूप नको. मग सारंग पंडित त्यांना नवीन वस्त्र देत होते, पण त्यांनी सांगितलं की देवाने मला नवीन वस्त्र नेसायला नाही सांगितलेलं आहे.
म्हणजे तिथे सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, स्वतःच्या त्या ह्याच्यावर नियंत्रण ठेवलेलं आहे. कधी कधी काय होतं की आपलं जुनं वस्त्र चांगलंच असतं, ते काही खराब नसतं, परंतु नवीन वस्त्र आल्यानंतर आपल्या मनामध्ये तेच चालू राहतं. नवीन कपडे कधी घालायचे कधी घालायचे कधी घालायचे तेच चालू राहतं. आणि मग जुने कपडे आपण कसेही वापरायला लागतो, ते खराब करून टाकतो की जेणेकरून नवीन कपडे नेसण्याचा आपल्याला काहीतरी संधी मिळावी. तशाच प्रकारची चप्पल सुद्धा, आपली जुनी चप्पल चांगलीच आहे, पण नवीन चप्पल आल्यानंतर आपलं लक्ष त्या चप्पलेकडेच असतं. कधी घालायला मिळतं चप्पल, मग इकडे तिकडे घालायला बघतो आपण की इकडे जाऊ तेव्हा चप्पल घालू, तिकडे जाऊ. फक्त निरूपणाला जाताना नाही घालायची, निरूपणात गेली चप्पल वगैरे तर म्हणून निरूपणात नाही आणल्या जात, पण इकडे तिकडे आपण ती चप्पल घालण्याचा आपण बहाणा शोधत असतो. हे काय आहे की आपलं जे अंतःकरण आहे, ते आपलं अंतःकरण नवीन गोष्टीमध्ये जर का अडकलं तर काय होतं की आपला जो विधी सुरू आहे त्या विधीवरून आपलं लक्ष निघून जात असतं. आणि म्हणून साधना करत असताना काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या अशा असल्या पाहिजे की त्या वस्तूंमध्ये आपलं मन गुंतलं नाही पाहिजे. जरी नवीन वस्त्र जरी नेसला आपण तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपलं मन गुंतून नाही राहिलं पाहिजे. आणि मन गुंतलं की ध्यान साधनेतनं तुमचं मन निघून येतं, अध्यात्म साधनेतनं तुमचं मन इकडे दुसरीकडे वळलं जातं. आणि म्हणून सांगितलं की नवे वस्त्र नेसायचं नाही, तेवेळी आद जुनिये पासवडिये जे पाटुगे दिधले ते घेतले. आणि मग त्यांनी थोडस जुनं असलेलं वस्त्र त्यांना दिलं. ते म्हणाले वस्त्र असू द्या, तुमचा प्रवास सुरू आहे तर हे थोडस जुनं आहे, नवीन नाहीये एकदम, हे तुम्ही उपयोगामध्ये आणा. आणि मग ते म्हणाले की असं करा, एक मुक्काम झालं तर उद्याच्या दिवसही थांबा थोडंसं, परत कधी भेट होईल. ते म्हटले शांताबाईचा म्हणतात पांड्या गोसावी म्हणितले उपेने न करावे, म्हणजे एका गावाला 2 मुक्काम करायचे नाहीत, तेवढं राहायचं. म्हणजे एका गावाला जर का आपल्या अधिक मुक्काम झाला तर काय होतं, हळूहळू आपली जी श्रेष्ठता आहे ती कमी होऊन जाते, आपले दोष लोकांना दिसायला लागतात. म्हणून मोजकच मुक्काम असला पाहिजे. माझं तर चिंतन असं आहे की आपला चेहरा आपल्याला चांगला दिसतो की नाही आरशामध्ये, पण तुम्ही आज प्रयोग करा, आपला चेहरा 15 मिनिटं तुम्ही चेहरा आरशामध्ये बघा, स्वतःचाच चेहरा 15 मिनिटं निरीक्षण करा, तुम्हालाच तुमच्या चेहऱ्यामध्ये दोष दिसायला लागतील. असं वाटेल नाक थोडंसं मोठं पाहिजे होतं की जास्तच मोठं झालं. आपल्यालाच आपल्या चेहऱ्यातले दोष दिसायला लागतात आपोआपच. म्हणजे एखाद्या गोष्टीचं निरीक्षण जर का केलं तर 2 गोष्टी होतात. एक तर त्यातला चांगलेपणा दिसायला लागतो, जसं ते मंथन करतात ना, लोणी काढतात, त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही मंथन कराल तेवढं लोणी चांगल्या प्रकारे निघतं. म्हणजे असं सुद्धा निरीक्षण आहे. आणि एका याच्यामध्ये जेवढं एखादी व्यक्ती आपल्या संपर्कात राहील त्याचे तेवढे जास्त दोष आपल्याला दिसायला लागतात. म्हणजे असं सुद्धा एक चिंतन आहे. दोन्ही गोष्टी आहेत. अधिक निरीक्षणामुळे चांगल्या गोष्टी दिसतात. एखाद्या गोष्टीतला बारकावा बघायचा असतो तर खूप वेळ ती वस्तू बघावी लागते, आपल्याला डोळ्यासमोर धरावी लागते आणि मग त्यातली खासियत आपल्याला लक्षात येते. आणि कधी कधी आपल्याला त्यातले दोष सुद्धा लक्षात येतात. आणि म्हणून एका गावाला एकच मुक्काम करायचं, 2 मुक्काम करायचे नाहीत. ऐसे वारिले असे मग परमेश्वरपुरासी गेली, बहुतदी श्रीप्रभूंची सेवा केली. आणि मग त्या अशा स्वामींच्या नियमाचं पालन करत करतच शांताबाईसा ज्या आहेत त्या रिद्धपूरला पोहोचलेल्या आहेत, परमेश्वरपूरला पोहोचलेल्या आहेत. आणि स्वामींनी सांगितलेल्या पद्धतीनेच त्यांनी त्या ठिकाणी स्वामींच्या घातलेल्या नियमाप्रमाणेच तिथे पूर्ण श्रीप्रभूंची सेवा केली. प्रसाद जेवढा सांगितला तेवढाच घेतला, सेवा जशी सांगितली तशीच केली, भोजनाचे नियम जसे सांगितले तसेच पाळलेले आहेत. अशा प्रकारे हे नियम पाळत श्रीप्रभूंची सेवा ही उत्तम प्रकारे शांताबाईसांनी केलेली आहे. पुढे शांताबाईसांबद्दल आपल्याला अजून निरूपण जे आहे ते श्रवण करायचं आहे. ते उद्याच्या सत्रामध्ये आपण त्याबद्दल श्रवण आणि चिंतन करणार आहोत. दंडवत हो.